जय महाराष्ट्र मित्रांनो, तर मुख्यमंत्री फेलोशिप योजना 2025 अंतर्गत तरुणांसाठी सुवर्ण संधी इथे उपलब्ध झालेली आहे। 61,500 रुपये प्रति महिना इतकं वेतन इथे दिलेलं आहे। 60% पदवीधर असलेल्या कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेतील पदवीधर इथे फेलोशिप प्रोग्रामसाठी अप्लाय करू शकतात। 1 वर्षाची ही फेलोशिप या ठिकाणी प्रोग्राम असणार आहे आणि शेवटची तारीख तुमची 5 मे 2025 असणार आहे। सविस्तर माहिती इथे समजून सांगतोय। अप्लाय करायचं सुरू झालेलं आहे। सविस्तर आपण इथे निवड, अटी, शर्ती, त्याचा कोणता लाभ असणार आहेत, काय काय काम असणार आहे, सगळी सविस्तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर हे मुख्यमंत्री फेलोशिप 2025 हे प्रोग्रामचं इथे नाव असणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना सुरू केलेली आहे। तर आपण बघूयात की महत्त्वाच्या तारखा काय काय असणार आहे। जसं की 15 एप्रिल पासून फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू केलेले आहेत। 5 मे तुमची 2025 शेवटची तारीख असणार आहे। तर आपण जे काय फीचं पेमेंट करणार ते पण 5 मे 2025 पर्यंत करणार आहेत। तुमची 8 किंवा 9 मेला मॉक टेस्ट राहणार आहे आणि 10 किंवा 11 मेला तुमचा इथे रिझल्ट डिक्लेअर केला जाऊ शकतो। तरी सविस्तर माहिती असणार आहे। त्यामध्ये आता हा जो काही फेलोशिप प्रोग्राम आहे, हा जो काही कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी पात्रता काय काय असणार आहे, तरी ते बघू शकतात की कमीत कमी 21 वर्ष ते वयाच्या 26व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात। महत्त्वाचं म्हणजे 5 मे 1999 ते 5 मे 2004 दरम्यान ज्यांचा जन्म झालेला आहे ते सगळे विद्यार्थी इथे फेलोशिप प्रोग्रामला अप्लाय करू शकतात। महत्त्वाचं म्हणजे पदवीधर असणारे सगळे विद्यार्थी म्हणजे कमीत कमी 60% गुण इथे अपेक्षित आहेत असे सगळे उमेदवार इथे अप्लाय करू शकतात। याचा कालावधी 1 वर्षाचा असणार आहे आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप झालं, अप्रेंटिस असेल, आर्टिकलशिप असेल, सगळे कार्यालयात याची गणना केली जाऊ शकते। मराठी भाषा इथं लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे। हिंदी व इंग्रजी भाषेचं ज्ञान इथे आवश्यक राहील। तसेच आपल्याला कम्प्युटर हाताळता आलं पाहिजे, इंटरनेटचं ज्ञान इथे आवश्यक आहे। हा जो काही प्रोग्राम असणार आहे हा 12 महिन्याचा असणार आहे। जेव्हा तुमची डेट डिक्लेअर होते जॉईनिंगची, तिथून तुम्हाला 12 महिन्याचा कालावधी इथे दिला जातो आणि निवड झालेल्या सगळ्या फेलोशिपचे जे काही उमेदवार आहेत त्यांची नेमणूक ही शासनाद्वारे केली जाते। तर हे महत्त्वाचे इथे प्रोग्राम होते आणि जे काय फॅक्ट्स या ठिकाणी क्वेश्चन आन्सर असणार आहे, जसं की महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम नेमका काय, तर इथे सांगून देते की हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे। त्याच्या अंतर्गत युवकांना शासनाचा भाग बनवून काम करण्याची संधी देतो। फेलोच्या नवीनपूर्ण कल्पनास या ठिकाणी मदत होते। तर फेलोचा उत्साह व तंत्रज्ञानाची समज असल्यामुळे प्रक्रियांना गती मिळते। या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्ञान व अनुभव तरुण फेलोना दृष्टिकोन या ठिकाणी मिळतो। तर हा फेलोशिप कार्यक्रमाचा मेन या ठिकाणी उद्देश आहे। तर फेलोशिप प्रोग्राम कार्यक्रमाची सुरुवात कुणी केली, तर 2015 मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। याचा कालावधी किती असणार आहे, तर 12 महिन्याचा असणार आहे। कोण कोण अर्ज करू शकतं, तर इथे बघू शकतात की मी सांगितलं की 15 एप्रिल पासून फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहेत। कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधले पदवीधर इथे अप्लाय करू शकतात। शेवटची तारीख 5 मे 2025 असणार आहे। या प्रक्रियेसाठी तुम्हाला परीक्षा शुल्क भरायचं आहे, तर 500 रुपये तुम्हाला फी पेमेंट भरायचं आहे। कोणत्या प्रक्रियेवरती या ठिकाणी निवड प्रक्रिया केली जाते, तर इथे आपल्याला एक्झाम द्यावी लागते। तर ऑनलाईन जी काही MCQ टाईप असते ती एक्झाम इथे द्यावी लागते आणि त्या बेसिसवरती तुमचं इथे सिलेक्शन केलं जातं। सगळे डॉक्युमेंट इथं आपल्याला व्हॅलिडेट करावे लागतात ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत। त्याच्यानंतर आपल्याला सिलेक्शन करून घेतलं जातं। ओके, तर हे सगळी डिटेलमध्ये माहिती आहे। निवड प्रक्रिया परत एकदा दिलेली आहे। तर टप्पा 1 म्हणजे पार्ट 1 मध्ये तुमची ऑनलाईन एक्झाम घेतली जाते आणि जे काय ऑनलाईन गुण आहेत त्याच्यामध्ये टप्पा 2 मध्ये 210 उमेदवार शॉर्टलिस्ट करणे, म्हणजे जे काय जेवढे उमेदवार अप्लाय करतील त्यांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाते आणि सगळ्यात तेवढ्या उमेदवारापैकी 210 उमेदवार इथे घेतले जातात, त्यांना शॉर्टलिस्ट केलं जातं आणि शॉर्टलिस्ट केलेल्या विद्यार्थ्यांना इथे निबंध अपलोड केले जातील आणि त्यामध्ये जे काही मुलाखत घेतली जाते त्या मुलाखतीवरती अंतिम निवड केलेल्या उमेदवारांची इथे जाहीर यादी केली जाते। त्यानंतर ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप दिलेलं आहे। तर बहुविविध पर्याय असलेले म्हणजेच मल्टिपल चॉईस कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन तुमचे होते। त्याच्यामध्ये 100 प्रश्न असणार आहेत, 100 गुण असणार आहेत आणि तुम्हाला हा जो पेपर आहे 1 तासाच्या आत हा तुम्हाला पेपर सॉल्व करायचा आहे। सिलेबस देऊन दिलेला आहे, जसं की सामान्य ज्ञान, तर्कशास्त्र, इंग्रजी भाषा, मराठी भाषा, माहिती तंत्रज्ञान, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असा टोटल 100 गुण असणार आहेत आणि 100 गुणांचा पेपर 1 तासाच्या आत हा तुम्हाला सॉल्व करायचा आहे। ओके, आणि टप्पा 2 साठी जे काही 210 उमेदवार असतात त्यांची इथे लिस्ट लावली जाते आणि त्यांचाच इथे इंटरव्ह्यू घेतला जातो। महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो काही निबंध आहे, जो काही 210 विद्यार्थ्यांना इथे दिला जातो
तो मराठी, हिंदी, इंग्रजी ह्या भाषेमध्ये असू शकतो आणि निबंधाचे जे काही विषय असतात ते शॉर्टलिस्ट करून 210 उमेदवारांना इथे मेलवरती किंवा डिटेल कॉलमध्ये ह्या ठिकाणी सांगितले जातात. जसं की 100 पैकी 30 गुण झालं, निबंधाचे 20 गुण आणि मुलाखत तुमची घेतली जाते त्याच्यासाठी 50 गुण, म्हणजेच असं टोटल इथे बघायचं झालं तर 170 गुण होतात आणि 60 उमेदवारांची इथे यादी प्रसिद्ध केली जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी ऑनलाईन चाचणीचे जे काही 100 पैकी गुण आहेत त्या 30 पैकी गुणांमध्ये रूपांतर केले जाते. जसं की 100 पैकी 30 केले जातात आणि निबंधाचे तर 20 गुण आहेतच, त्याच्यामध्ये मुलाखतीचे 50 गुण घेतले जातात आणि 60 उमेदवाराची इथे यादी प्रसिद्ध केली जाते. सगळे कागदपत्र आपल्याला जे काही त्या ठिकाणी फोटो कॉपी अपलोड करणार आहोत, तर ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत आपले सगळे कागदपत्र, तुमच्याकडे अनुभव असेल त्याचे सर्टिफिकेट झाले, ओळखपत्र, फोटो आयडेंटिटी, सगळे कागदपत्र इथे आपल्याला सादर करावे लागतात. ओके. त्यानंतर मुलाखतीसाठी जे काही दिवस आहे, ज्या दिवशी तुमचा इंटरव्ह्यू घेतला जातो त्या दिवशीची तारीख, वेळ तुम्हाला मेलवरती पाठवले जातं. प्रवास खर्च कोणत्याही प्रकारचा दिला जाणार नाही आहे, उमेदवाराला इथं स्वखर्चानं त्या ठिकाणी यायचं आहे. लाभ कोणता कोणता दिला जातो, जसं की फेलोशिप, शासकीय सेवेतील गट अधिकाऱ्यांना समकक्ष दर्जा राहील. ओके. त्यानंतर आपल्याला ओळखपत्र, ईमेल ID इथे दिले जातील. कामकाजासाठी दरमहा 56,100 रुपये इतकं वेतन दिलं जातं. त्याच्यासोबतच तुम्हाला खर्चासाठी अनुषंगिकसाठी 5,400 असे धरून तुम्हाला 61,500 रुपये छात्रवृत्तीच्या स्वरूपात देण्यात येईल. म्हणजेच आपला 61,500 प्रति महिना वेतन राहणार आहे. त्यानंतर 8 दिवसाची रजा अनुषंगिक राहील. म्हणजे तुम्हाला काही सुट्टी असेल, लीव असेल तर तुम्हाला 8 दिवसाची रजा इथं मिळू शकते. विम्याचं संरक्षण म्हणजे इन्शुरन्स काढलं जातं. त्याबाबत IIT बॉम्बे ह्याच्यामार्फत जे काही राबवल्या जाणारे जे काही संस्था आहे, ज्या संस्थेमार्फत जे काही प्रमाणपत्र आहे ते सगळे प्रमाणपत्र तुम्हाला दिले जातात. 12 महिन्याचा प्रोग्राम राहणार आहे. त्याच्यासाठी फील्ड वर्क असेल, IIT बॉम्बे मार्फत जे काही अभ्यासक्रम इथे राबवले जातात त्याचे सगळे प्रमाणपत्र तुम्हाला इथे दिले जातात. त्यानंतर अटी शर्ती कोणत्या कोणत्या असणार आहे ते पण एकदा पाहून घेऊयात. जसं की हा जो अप्रेंटिस प्रोग्राम आहे या काळामध्ये इतर नोकरी, खाजगी प्रॅक्टिस, असाइनमेंट, शैक्षणिक अभ्यासक्रम IIT बॉम्बे या ठिकाणी स्वीकारता येणार नाही आहे. म्हणजेच ह्या काळात जर तुम्ही पूर्ण वेळ इथे फेलोशिपला देताय, त्याच्यासोबत तुमचं जर दुसरं कुठलं जॉब चालू आहे, दुसरी कोणची तुमची प्रॅक्टिस चालू आहे, असेसमेंट आहे, तुमची अप्रेंटिस चालू आहे, तर त्यांना इथे स्वीकारला जाणार नाही आहे. 12 महिन्याचा प्रोग्राम असणार आहे. त्यामध्ये मुदतवाढ नाही आहे. म्हणजेच 12 महिन्यानंतर तुम्हाला इथे स्टॉप केलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये कोणतीही तशी तरतूद केली नाही आहे. 12 महिन्याच्या कालामध्ये या नोकरीची कोणती हमी देत नाही. म्हणजे 12 महिन्याचा हा ट्रेनिंग प्रोग्राम असणार आहे आणि ट्रेनिंगमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं जातं. अशी सगळी सविस्तर इथे माहिती दिलेली आहे. आता जे काही फेलोशिप आहे त्याच्यामध्ये जे काही कामकाज असेल ते तुम्हाला इथे समजून सांगितले जाईल. येण्या जाण्याचा जो काही खर्च आहे तो तुम्हाला स्वइच्छेने करायचा, तुमची राहण्याची सोय तुम्हाला स्वतः पाहून घ्यायची आहे. अशी सगळी सविस्तर माहिती इथे दिलेली आहे. जसं की नियुक्तीचं लेटर म्हणजेच ऑफर लेटर दिल्यानंतर रुजू होण्याच्या दिवशी निर्देशित ठिकाणी वेळेत हजर राहण्याची फेलोशिप असेल. म्हणजे जी काही आपल्याला तारीख दिली जाईल, ज्या दिवशी आपल्याला हजर राहायचे त्या तारखेला तुम्हाला हजर राहायचे. जर तुम्ही लेट झाला तर तुमची नियुक्ती इतर रद्द केली जाईल. फेलोशिपच्या कालावधीमध्ये कुठल्याही राजकीय चळवळीत तुम्ही भाग घेऊ शकत नाही. तर हा आपल्याला ऑफिशियल वेबसाईट असणार आहे, ज्याची लिंक मी डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इथं देऊन टाकतोय. तर आपल्याला सगळ्यात पहिलं नोंदणी करायची आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला अकाउंट साइनअप करायचं आहे. त्यानंतर प्रोफाईल बनवायचं आहे, अर्ज करायचा आहे, फीचं पेमेंट करायचं, असा 4 टप्प्यामध्ये आपल्याला फॉर्म भरून द्यायचा आहे. यासाठी अर्ज करा, साइन इन या बटनवरती मी क्लिक करतोय. तर सगळी सविस्तर माहिती इथे मी समजून सांगितलेली आहे. डायरेक्टली मी इथं अप्लाय करायच्या वेबसाईटवरती तुम्हाला घेऊन आलोय. तर आपण इथे पाहून घ्यायचं आहे की सगळ्यात पहिलं आपल्याला न्यू युजर रजिस्टर बटनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिलं अकाउंट साइनअप करावं लागतं. तर इथे बघू शकतात की वेबसाईटच्या हेवी लोडमुळे इथे वेबसाईटवरती एरर्स येत आहेत. तरी वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करून देतोय. वेबसाईटवरती तांत्रिक अडचण असल्यामुळे फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू होत नाही आहे. थोड्या वेळानंतर तुम्ही हा फॉर्म इथे ट्राय करू शकता. तर लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्यायचा आहे. तर मुख्यमंत्री यांच्याकडून ही योजना राबवली जात आहे. तर लवकरात लवकर ह्या संधीचा फायदा घ्यायचा आणि तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे. 61,500 रुपये तुम्हाला प्रति महिना वेतन दिलं जातं आणि 60% गुण असलेले सगळे पदवीधर उमेदवार या पदासाठी अप्लाय करू शकतात. शेवटची तारीख 5 मे 2025 पर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी डॉल्बी मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.